आठवतंय आम्ही तुम्हाला म्हणालो होतो तुमच्या पदरात विस्तव आहे आणि पदर तर जळू द्यायचा नाही आणि विस्तव तर विझू द्यायचा नाही. तुम्ही हे सतीचं वाण पार पाडलंय. शंभूराजे नावाचा विस्तव विझू दिला नाही तुम्ही. मोठ्या धीराच्या हात. भाऊसाहेब, एवढं करून मग आमच्याच वाट्याला का आलंय हे दुःख तुम्ही पूर्वीही अनुभवलं. नवरा गेला म्हणून विधवा म्हणून जगलात आज तुम्ही. वयाने लहान पण त्यांच्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त कारस्थानी असणाऱ्या बादशहाला शंभू बाळांनी जेरीस आणले. शिवबांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यकारभार केलाय. तुम्ही त्यांच्या राणी, राज्ञी, सचिव हा शिक्का चालवताना बघा ना, शेवटपर्यंत तुमचा अधिकार दरारा सांभाळलाय त्यांनी. कोणता नवरा असं करत असेल जे त्यांनी केलंय ना? हो साहेब. महाराष्ट्राची या मातीची भाग्यरेखा म्हणून तुम्हाला स्वतःला आखून घ्यायला हवं. उठा उठा, आता ही मरगळ झटकून टाका. शंभूराजांना त्यांचा संघर्ष करू द्या. तुम्ही स्वराज्य कसं उभं राहील हे बघा. डावपेच लढवा. या स्वराज्याच्या मागे शिवबांची तपश्चर्या, आमची महत्वाकांक्षा आणि रयतेचा त्याग उभा आहे. तुम्ही अशा मुळू रडलात ना तर स्वराज्य त्या अश्रूत विरघळून जाईल. अशा परिस्थितीतही डरकाळी फोडायला विसरू नका. रडू नका, आम्ही आहोत आता. औरंगजेबाचा शंभू राजांवरचा अत्याचार वाढतच होता. एवढा मोठा रामदेव, त्याच्या देवगिरीच्या पताकेची चिंधी झाली. परंतु अशी अवस्था स्वराज्याची कदापिही होणार नाही. कारण स्वराज्य ही नगरी नाही, स्वराज्य हा विचार आहे. आणि विचार कोणीही उद्ध्वस्त करू शकणार नाही. तो चिरंजीव असतो. औरंगजेब कदाचित छत्रपतींना ठार करू शकेल. छत्रपतींना ठार करून कदाचित त्याला आसुरी आनंद घ्यायचा असेल. हो, आम्ही बाळराजेंचं मंचकारोहण करणार. आमचे बाळराजे वहिनीसा तातडीने मंचकारोहण करावे. त्यांचं नाही, तुमचं मंचकारोहण होणार. तुम्ही स्वराज्याचे नवे छत्रपती. नाही, आपण आपल्या बाळराजांना नाही. आम्ही विचारांतीच हा निर्णय घेतलाय. शिवाय बाळराजे लहान आहेत, त्यांना समज नाही. तुम्ही सक्षम आहात आणि तुम्ही आम्हाला पुत्रवतच आहात. तुम कोई नजदीक जाने की हिम्मत नहीं करता और गया भी तो जोर से चिल्लाता है.
हमारे मुलाजिम कांपने लगते हैं। क्या बकते हो? गुस्सा की माफ, लेकिन ये सच है। और क्या? और कहते हैं औरंगजेब दक्खन में ही मरेगा, तड़पेगा, लेकिन हमारा स्वराज उसे नहीं मिलेगा। मुकर्रब खान, संभा से कहो जहांपना की माफी मांगे। बहुत बार कह चुका हूं, माफी मांग लो। स्वराज का खजाना कहां छुपाया है बताओ, अपनी जान बचा लो। लेकिन सुनता ही नहीं हूं। राणी साहेब, मुकर्रब खानाने संगमेश्वरी छुपा हल्ला करून राजांना गिरफ्तार करून नेलं ते नेवरी म्हणजे चांदोलीच्या निबिड अरण्यातून हेसडगाव मार्गाने। त्यानंतर थकलेल्या मुकर्रब खानाचा शिराळ्याच्या रानात मुक्काम होता। ही गुप्त माहिती ज्योत्याजींनी तुळजीराव देशमुखांच्या कानावर घातली। तसे ते हडबडलेच। त्यांनी त्यांचे मित्र अप्पाशास्त्री दीक्षित आणि शूरबीर हरबा वडार यांना बोलवलं। ऐकून त्यांच्याही पायाखालची जमीन हादरली। काहीही करून राजांना सोडवायचंच असा त्यांनी चंगच बांधला। चा जीव महत्वाचा आहे हे समजून सांगा त्यांना। आपल्याला एकनिष्ठ माणसांची गरज भासेल म्हणून स्वतःला जपा आणि नियती आमच्या पदरात जे दान टाकेल ते आम्हास मान्य असेल। परंतु एक, या क्षणी आम्हाला हंबीर मामांची आणि पहिरजी काकांची खूप याद येते आहे। ते असते तर त्यांनी राजांना सही सलामत सोडवून आणलं असतं। नहीं निकलती उसकी जुबान से। अच्छा, जो जुबान उफ ना करे वो जुबान किस काम की? संभा की जुबान काट डाला। क्या? देखो, जब तक हम संभा की चीखने चिल्लाने की आवाजें नहीं सुनेंगे ना, हमारे रूह को सुकून नहीं मिलेगा। हमारे हुक्म की तामील हो। जी मेरे आका। आका, आप आओगे चीखे सुनने? हाँ, आएंगे जरूर, जरूर आएंगे। जाओ। दादासाहेब, दादासाहेब, हो ऐकवत नाही हो आम्हाला। दादासाहेब, आम्ही काय करू? जीव तडफडतोय आमचा। दादासाहेब, क्या हुआ? क्या कर रहा है ये जल्लाद? उससे कहो काफिर की मगरूर जुबान को जड़ से खींचे और उसके बाद काटे। जाओ, जल्दी करो, जल्दी। जी मेरे आका। मुंह खोलो, खोल। अरे ताकत लगाओ, पकड़ो उसे, और जोर से पकड़ो और मुंह खोलो। पकड़ो, जबान खींचो। हाँ, और खींचो, और खींचो। शाबाश, काटो। गेला त्या पण दादा महाराज, तुम्ही धीर धरा, धीर धरा तुम्ही।
दादा महाराज, दादा महाराज, दादा महाराज। क्या हुआ? स्वस्ति सम्राज्यं स्वभोज्यं स्वराज्यं वैराज्यं क्षत्रिय कुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर छत्रपती राजाराम राजांचा राजाराम राजांचा राजाराम राजांचा। रानी साहब का कोई हक नहीं। नए राजा को तख्त नशीन कर ताजपोशी करना गुनाह होगा। हम आपको आगाह कर देते हैं कि आपके जरूरत का नतीजा और बुरा होगा। हम संभा की आंखें निकाल चुके हैं। आपकी इस तरह की हरकतें संभा को और यातना दे सकती है। हिम्मत कशी झाली? ह्या मगरुरीला उत्तर द्यायलाच हवं। दादा महाराज कैदेत आहेत म्हणून औरंगजेब स्वराज्याचा सिंहासनाचा अपमान करत असेल तर तो कदापि खपवून घेतला जाऊ नये। धरा त्याला। थांबा। ही धमकी नाही, हे वास्तव आहे, याद ठेव। जा हा आणि असाच निरोप दे तुझ्या औरंगजेबाला। में क्या चल रहा है हमारी समझ से बाहर है। अब्बूजान थोड़ा हौसला रखे। इतने सितम ढाए, इतनी तकलीफें दी, और वो औरत, वो महारानी येसु भाई, इतनी मगरूर। अरे आका, उन लोगों को तमीज नहीं है और किसी बात का ख्याल भी नहीं। इसीलिए वो रानी अपने शौहर की तकलीफों को नजरअंदाज करती है, ऊपर से हमें आंखें दिखाती। इतनी हिम्मत? हिम्मत और बढ़ती जाएगी, आप देखिएगा। ताई साहेब, ताई साहेब, ताई साहेब,
ताईसाहेब, ताईसाहेब, म्हणून हे उमाळे येत आहेत. पण हेच उमाळे भर दरबारात थांबले होते ना? दरबार होता तो. नव्या छत्रपतींसमोर रडणं रीतीला धरून नाही. मग आता का रडता आहात? तिथे दरबारात औरंगजेबाच्या वकिलावर विजेसारख्या कडाडला. ताराऊ, आम्ही वेगळं काय करतोय? ताईसाहेब, आज आपल्यावरती आकाश कोसळले. महाराजांची कैद, उंटावरून काढण्यात आलेली त्यांची दिंड, शत्रू सरदारांचं स्वराज्यावरचं आक्रमण, त्यांचे सापासारखे डंख, आणि या गोष्टींनी खचून न जाता तुम्ही खंबीरपणे उभ्या आहात. आमच्या राजांचा शेवटचा आदेश मरेपर्यंत पाळणार आम्ही. कोणत्याही प्रसंगी शरणागती नाही. प्रसंगी प्राणांची आहुती देऊ, पण लढू, लढत राहू. आम्ही रणझुंजार शूराची सकल सौभाग्य संपन्न पत्नी आहोत. इसलिए हम कह रहे हैं हमारी बात मानिए. खुदा, ये क्या हुआ? आप संभा को जल्द से जल्द मौत की आगोश में भेज दो. यही हमारे लिए अच्छा होगा. क्या कह रही हैं आप शहजादी? हम बिल्कुल ठीक कह रहे वजीर आला. आप संभा को धीरे धीरे मारोगे, उसे तकलीफ देते रहोगे तो उसकी रैयत के दिल में हमारे लिए नफरत के शोले उठेंगे. इससे अच्छा उसे खत्म कर दो. स्वराज मातम मनाता रह जाएगा और हम भी नफरत से बच जाएंगे. नहीं नहीं, हाँ हम ये नहीं मानते. क्या हश्र होता है? ये स्वराज का बच्चा बच्चा जान सके, इसके लिए सजा दी जा रही है. लेकिन इससे गलत संदेशा जाएगा स्वराज्य में. राजी साहब, ये आप नहीं बोल रहे हैं, ये आपके अंदर जो स्वराज का नमक है, शायद वो बोल रहा है. नहीं वजीर आला, आप तो बात को खत्म कीजिए ना. और वैसे भी यहां आखिरी लफ्ज सिर्फ और सिर्फ आलमगीर का ही होता है. इस बात का ध्यान रहे. याला थैल्या दिल्या आणि वतनाच्या नावानं तर तोंडाला पानच पुसली आमच्या. एवढी मदत करून एवढी धोंडात पडला आमच्या. कान्हो जी, तुम्हें सब कुछ मिलेगा. मिलेगा काय मिळालं हो? आता तुम्ही रायगडाचं नाव घेऊ नका. बस, जे झालं ते झालं. माझा तुम्हाला राम राम. जा तुम्ही. खान साहेब, फसवलं मला. लबाड आहे तुम्ही, लबाड. शर्फियों के लिए तूने अपने राजा से बेवफाई कर दी. 8 साल तक मुगल फौज खाक जानती रही, लेकिन उसकी परछाई तक नहीं मिली. लेकिन तुम लोगों ने हमारा काम आसान कर दिया. म्हणजे एवढी मदत करून माझी लायकीच काढली. रायगड चलो. नाही येणार. माझा जीव घेतला तरी. वो भी कब मुश्किल नहीं है कान्हो जी. संभा का क्या हाल हुआ देखा ना.
तुम्हारा भी वही हाल करेंगे। बचाव करायचा. हो, बचाव करायचा, पण युद्धाचा पवित्रा घेऊ. दाईसा, तुम्ही गडकोट सुरक्षित ठेवण्याचे आदेश द्या. गडावरील शिबंदी सज्ज राहण्यास सांगावे. जी वाहिनी साहेब. मोगल सैन्य रोरावत आलं तरीही त्याला प्रतिकार हा करायचाच. युद्ध संपलेलं नाही, ते आता सुरू होईल. राणीसाहेब येसुबाईंच्या आणि छत्रपतींच्या आदेशानुसार पुन्हा युद्धाची तयारी. सगळ्या गडाभोवती मुघलांचा घेरा आहे. पंत गनिमी कावा करू, पण आत घुसूच. वय आत घुसू आणि महाराजांना बाहेर काढू. अग्निदिव्य असेल ते, पण करायलाच हवं. म्या करतो हे अग्निदिव्य. म्या माझी फौज घेऊन घुसतो त्यांच्या फौजेत. घुसायलाच पाहिजे आणि दादासाहेबांना सोडवलंच पाहिजे. आपण जे प्रयत्न करत आहोत ते आपल्या फितूर होणाऱ्या सरदारांना समजले पाहिजे. मला आज्ञा द्या, म्या आता नाही थांबत. पण आता यापुढे जे कराल ते संयमाने करा, नियोजनाने करा. म्हणजे राजांना सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. काय? राणी साहेब, आम्हाला त्यांच्याशी बोलू द्यात. राणी साहेब, मी त्यांना तुमच्या समोर हजर करतो. आपण स्वतःच खात्री करून घ्या. ठीक. यांची हर जरूरत पुरी करा. मोहरा द्या यांना. परंतु ताईसाहेब, विचार करू नका, ताबडतोब मदत करा. राणी साहेब, म्या बी जातो यांच्या सोबत. मी आता जाणार हायच. म्या बी येतो. ते तुम्हीच ठरवा. समोर छत्रपती आहेत. सलाम मशवरा करा, पण यांना ताबडतोब मदत करा. या मार्गाने सुद्धा आपल्याला यश मिळू शकतं. मदत करू शकते. मदत कोणती? हर एक तऱ्हेची. लक्षात घ्या, मोगली सरदार आपल्यावर वार करतील ते धार असलेल्या बाजूने. आदिलशाहीतील सरदारही आपल्यावर वार करतील, पण ते धार नसलेल्या बाजूने. शेवटी प्रयत्न करत राहणं आणि राजांना सोडवण्याच्या प्रयत्नात कमी न पडणं, एवढंच. हर किमतीवर. नमक का पानी, निकाली हुई आंखों में मिर्च मसाला, फिर भी संभा पर कोई असर नहीं. अब उसे सजा दे तो और क्या दे? बदन के कौन से हिस्से को दे? जहांपना, अब तो वाकई में डर लगने लगा है. हमने पूरी जिंदगी गुजार दी, लेकिन हमारे पूरी जिंदगी में हमने ऐसा बहादुर राजा नहीं देखा. उस पर के जुल्म की कहानी कहीं हमें घेर ना ले. ये रहम और रहमो करम पर सल्तनत और सियासत, इनका कारोबार नहीं चलता. जानती हूँ, लेकिन संभा की हालत तो देखो. उसके बदन के हर हिस्सों में से खून बह रहा है. हाँ तो बहने दो. जितना खून बहेगा उतना अच्छा है. यह काफिर के खून के बहने से हमें तकलीफ नहीं होनी चाहिए. और वजीर आला, रायगढ़ पर कड़ी नजर रखो. वहां के आते जाते हर रास्ते पर कड़ी नजर रखो. और संबा का जनाना तो हर कीमत में हमें चाहिए. ते कास आनंद होत होता, पण तू दूर हो.
तुला मारण्यासाठी माणसांनी बाण रोखला आहे. तू दूर हो, दूर हो. धाव, पळून जा माझ्या राजा, जा. वाचव स्वतःला, नाहीतर तुझा केकाराव संपेल. तुझा मोहक सप्तरंगी पिसारा नष्ट होईल. तुझ्या मस्तकावरचा शोभिवंत तुरा मातीत लोळेल. सह्याद्रीचं वैभव गतप्राण होईल. धाव राजा, धाव. पही मारला गेला. मृत्यूवर झडप घेऊन अनेकांनी बलिदान दिलं. खूप वाईट झालं, परंतु हे बलिदान वाया जाणार नाही. प्रत्येक जण प्राणांतिक धडपड करतोय. जगदम, संताजी धनाजींची खबर? तेही घुसले होते ना? त्यांचे हल्ले निकराने सुरू आहेत, पण कोंडी फोडण्यास यश येत नाही. दादासाहेबांना लवकरात लवकर सोडवण्याचा मोठा प्रयत्न झाला पाहिजे. आणि मजबूतही आहे. बरोबर बरोबर. पण मातोश्री, आमचे आबासाहेबही वेडा फोडून येतील. कधी येतील? आम्हाला त्यांची आठवण येते. ते आम्हाला छोटासा घोडा घेऊन येणार होते ना, येतील ना? काम के लिए हमें एक बेहतरीन सुरमा चाहिए. और कौन है वो सुरमा? आपका बेटा वजीर आला जुल्फिकार खान. जुल्फिकार खान? हाँ. हमें पूरा एतबार है कि वो इस काम के लिए माहिर है और ये बखूबी निभाएगा वो काम. उसके बाद रायगढ़ रायगढ़ नहीं कहलाएगा, उसके बाद वो इस्लामगढ़ कहलाएगा. इस्लामगढ़. आमीन आमीन. आणि जुल्फिकार खानाची मोठी फौज धुळीचे लोट उडवीत रायगडाच्या दिशेने निघाली. तुम्हाला लवकरात लवकर निघावं लागेल, गड सोडून. गड सोडून कुठे? सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगूच. ताराऊ, तुम्ही तयारी करा गड सोडून जाण्याची. परंतु का का जावं आम्ही गड सोडून? ताईसाहेब, हे काय बोलताय तुम्ही? नाही, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. जावं लागेल. हवं तर हा आमचा आदेश समजा. उस तख्त के पहले तो हम सारे हीरे जवाहरात नोच नोच कर निकालेंगे, जैसे हमने संबा की आंखें नोच नोच के निकाली थीं. उसके बाद हम उसे आग में फेंकेंगे. तख्त पिघलेगा, सोना बूंद बूंद पिघलेगा, सुर्ख लाल रंग, और हमें ऐसे लगेगा जैसे स्वराज का खून बूंद बूंद रिश्ता हुआ नजर आएगा हमें. यही होगी हमारी फतेह की खुशियां, और स्वराज के चलने का जश्न यही मनाएंगे हम. औरंगजेब जश्न साजरा करण्यासाठी उतावीळ झाला होता. राणीसाहेब, मोगल मोठ्या तयारीने आलाय. हो, औरंगजेबाने केवळ रायगडाच्या मोहिमेसाठी त्याच्या अखेरच्या 2 लाख अशरफिया खजिन्यातून दिल्या आहेत. म्हणून आता घाई करा. जी वहिनीसा. पश्चिम बाजूने गड उतरावा. चांदोशी मार्गाने कावळा घाट, कोकण दिवा, गोरजाईवाडीतून पुढे पायवाटेने प्रतापगड गाठावा.
औरंगजेबास वाटत होते की रायगड पडल्यानंतर शिवरायांचा संपूर्ण लज्जित झाले, अन्याय बेबस झाले. परंतु शंभूराजे औरंगजेबासमोर झुकले नाही. शंभूराजे त्या क्रूर छावणीत हत्याराशिवाय डोळ्यांशिवाय लढत होते. झुंज पराकोटीस भिडली होती, पण शंभूराजेंच्या मनात मात्र होता शेवटचा श्वास. त्यांना वाटत होते शेवटचा श्वास असा असावा की त्या श्वासोच्छ्वासाने या महाराष्ट्र भूवर शौर्याचे प्रखर बादल निर्माण व्हावे. सांडलेल्या रक्त तुषारातून हजारो लाखो लढवय्ये निर्माण व्हावे. वो मगरूर सर उसे काट कर भाले की नोक पर लगाओ, उसे गली गली कूचे कूचे गांव गांव में फिराओ, जुलूस निकालो, उसे नचाओ और आवाम को मजबूर करो. ये सल्तनत का हुक्म है कि वो आके देखे, ये मंजर देखे, ताकि इसके बाद मुगलिया सल्तनत से दुश्मनी करने की जुर्रत कोई नहीं करेगा. असद खान हमारे हुक्म की तामील हो. जाओ. जी जहांपना. राजांची काही खबर? राणी साहेब, उद्या नववर्षाची गुढी उभारता येणार नाही. काय? औरंगजेबाने महाराजांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तुमच्याकडे नुसतं पाहिलं तरी किती मोहक असतात. आबासाहेब, तुम्ही बांधलेलं स्वराज्याचं तोरण आम्ही औरंगजेबाच्या पायतळी पडू देणार नाही. येसू आमच्या आबासाहेबांनी हे जे मानवतेचं विशाल मंदिर उभं केलंय त्याला साधा ओळखडा सुद्धा उमटू देणार नाही आम्ही. आणि त्यासाठी तटाबुर्गाच्या आत जीव जपत बसणारा हा छत्रपती नाही, लक्षात असू.
या प्रखर लोळातच औरंगजेब भस्मसात होऊन जाईल हे खास. अवघा मराठा आतून थडाडत पेटून उठला. त्यांनी सांडलेल्या रक्ताने प्रत्येकाच्या तलवारीस नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान मिळाले. सूर्यांनी जीभ छाटली, पण मराठ्यांच्या तलवारींना लवलवत्या जिवा फुटल्या. त्या गरजत होत्या. औरंगजेबा सांगत होत्या, हे औरंगजेबा, स्वराज्याला दुःख देऊन हसत हसत येथून जाऊ शकणार नाहीस. मराठ्यांच्या पराक्रमाने औरंगजेबाची अवस्था एखाद्या लक्तरा समान झाली. अखेरीस लढवय्या मराठ्यांनी संभाजी राजांचं स्वप्न साकार केलं. संभा के टुकड़े टुकड़े करके चील कौओं के आगे बिखेर दिए थे, मगर आज हमारा वजूद ही बिखरा जा रहा है. काश हमारी एक भी औलाद होती उस संभा की तरह, तो डाल देते तख्ते सल्तनत का बोझ उसके कंधों पर. औरंगजेब आला तेव्हा 5 लाख फौज होती, परंतु मेला तेव्हा औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीजवळ 5 लोकही रडायला हजर नव्हते. ही किमया होती संभाजी राजांच्या लढाऊ पाण्याची. या